नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष 10 ओळी सांगणार आहेत. ह्या 10 ओळी तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ह्याचा तुम्हाला शाळेमधल्या निबंध भाषणाच्या स्पर्धांसाठी नक्की उपयोग होईल. पण ही चालू करण्या अगोदर हे बाबासाहेबांची माहिती सांगण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला सुरू करूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष माहितीला. डॉक्टर बी आर आंबेडकर हे प्रख्यात भारतीय व्यक्तिमत्व, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाज सुधारक होते, ज्यांनी भारतातील दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित समाजाप्रती असलेल्या सामाजिक भेदभावावर आक्षेप घेतला. पहा, डॉक्टर बी आर आंबेडकर हे प्रख्यात भारतीय व्यक्तिमत्व, न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि समाज सुधारक होते, ज्यांनी भारतातील दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित समाजाप्रती असलेल्या सामाजिक भेदभावावर आक्षेप घेतला. डॉक्टर आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी बी आर आंबेडकर होते आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते. पहा, डॉक्टर आंबेडकरांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते आणि ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री होते. ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये आर्मी ऑफिसर म्हणून काम केलेल्या रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई सकपाळ यांचे ते अपत्य होते. त्यांचे कुटुंब मराठी समाजातील होते. पहा, ब्रिटिश इंडियन आर्मीमध्ये आर्मी ऑफिसर म्हणून काम केलेल्या रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई सकपाळ यांचे ते अपत्य होते. त्यांचे कुटुंब मराठी समाजातील होते. डॉक्टर आंबेडकरांचा जन्म एका महार जातीत झाला, जेथे दलितांना अस्पृश्य मानले जात होते आणि सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या भेदभाव केला जात होता. पहा, डॉक्टर आंबेडकरांचा जन्म एका महार जातीत झाला, जेथे दलितांना अस्पृश्य मानले जात होते आणि सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या भेदभाव केला जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी येते, जी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या जयंती स्मरण करते. हा दिवस दलित समाजाच्या उत्थानासाठी आणि अस्पृश्यांच्या सामाजिक आर्थिक भेदभावाविरुद्ध त्यांनी केलेल्या मोहिमेसाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद करतो. पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दरवर्षी 14 एप्रिल रोजी येते, जी डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या जयंती स्मरण करते. हा दिवस दलित समाजाच्या उत्थानासाठी आणि अस्पृश्यांच्या सामाजिक आर्थिक भेदभावाविरुद्ध त्यांनी केलेल्या मोहिमेसाठी त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची नोंद करतो. ते दलित जातीचे असल्याने त्यांच्या बालपणात त्यांना आणि या समाजातील इतर काही विद्यार्थ्यांना वेगळे केले गेले आणि शिक्षकांनी कमी लक्ष दिले. पहा, ते दलित जातीचे असल्याने त्यांच्या बालपणात त्यांना आणि या समाजातील इतर काही विद्यार्थ्यांना वेगळे केले गेले आणि ते शिक्षकांनी कमी लक्ष दिले. दलित समाजाची दयनीय अवस्था पाहून तरुण भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या सामाजिक मान्यता आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्णय घेतला आणि मोठे झाल्यावर त्यांच्या राजकीय हक्कांचा जोरदार पुरस्कार केला. पहा, दलित समाजाची दयनीय अवस्था पाहून तरुण भीमराव आंबेडकर यांनी त्यांच्या सामाजिक मान्यता आणि स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्णय घेतला आणि मोठे झाल्यावर त्यांच्या राजकीय हक्कांचा जोरदार पुरस्कार केला. डॉक्टर आंबेडकर हे हुशार विद्यार्थी होते. त्यांनी लंडन विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रतिष्ठित डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. ते एक चॅम्पियन विद्वान होते आणि कायदा, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातील संशोधनासाठी त्यांनी नावलौकिक मिळवला. पहा, डॉक्टर आंबेडकर हे हुशार विद्यार्थी होते. त्यांनी लंडन विद्यापीठ आणि कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात प्रतिष्ठित डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. ते एक चॅम्पियन विद्वान होते आणि कायदा, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रातील संशोधनासाठी त्यांनी नावलौकिक मिळवला. ब्रिटिश भारतातील व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत ते कामगार मंत्री होते. ते संविधान मसुदा समितीचे प्रमुख सदस्य होते आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक मानले जाते. पहा, ब्रिटिश भारतातील व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत ते कामगार मंत्री होते. ते संविधान मसुदा समितीचे प्रमुख सदस्य होते आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक मानले जाते. डॉक्टर आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी मधुमेहामुळे आणि दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. त्यांच्या अगणित योगदानाबद्दल त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी मधुमेहामुळे आणि दीर्घ आजाराने दिल्लीत निधन झाले. त्यांच्या अगणित योगदानाबद्दल त्यांना 1990 मध्ये मरणोत्तर भारतरत्न, भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. अशा प्रकारे डॉक्टर
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयीची माहिती संपलेली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. तसेच चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.